आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. बदलापूर इथल्या घटनेनंतर शाळेच्या संचालकांना हटवण्यात येणार असून त्याच्या जागी शाळेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली. जे शाळा समितीचे अधिकार आहेत ते आता प्रशासकाकडे असतील असं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या संरक्षणासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नवे आदेश दिलेत. मुंबईतील प्रत्येक शाळेत महिला स्वच्छतागृहाबाहेर महिला कर्मचारी तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा जाणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन केलं. बदलापूर आंदोलन प्रकरणी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास उशीर का झाला असा सवाल विचारत ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. बदलापुरातील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेंनीही सहभाग घेतला. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये उभाटाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. सरकार आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप उभाटाच्या शिवसैनिकांनी केला, तर सरकार बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नागपूरच्या मौदा तालुक्यातील महिलांनी बदलापूरमधील घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचं निवेदन तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आलं. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये शिवसैनिकांनी भर चौकात बांगड्या फोडत आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. रस्त्यावरील ठिय्या आंदोलनामुळे वाहतूकही काही काळाकरता ठप्प झाली होती. हिंगोली ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येते. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी ती ठाकरे गटाकडून करण्यात येते. राज्यात लाडकी बहीण असुरक्षित आहे असं म्हणत जालन्यात ठाकरे गटानं आंदोलन केलं. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सरकारविरोधात ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी केली. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी ती आंदोलनकर्त्यांनी केली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये उभाटा गटाकडून निदर्शनं करण्यात आली. शहरातील महात्मा फुले चौकात आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जी ती करण्यात आली. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ लालबागमधील भारतमाता सिनेमाजवळ ठाकरे गटानं आंदोलन केलं आणि यावेळी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ देऊ नये आणि दुर्दैवानं आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे अशी खरबरीत टीका त्यांनी केली. बदलापूर इथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी द्या तर अशा गुन्ह्यांना आळा बसेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेलं आहे. महिला ही जननी असते आणि त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर ही नामुष्कीची गोष्ट आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला. जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी किंवा जेलमध्ये टाकावं असं आव्हान सुप्रिया सुळेंनी सरकारला दिलं. मात्र जोपर्यंत राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक सुरक्षित नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणारच अशी संतप्त प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळेंनी दिली. बदलापुरातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं. लाडक्या बहिणीचे फलक आंदोलनस्थळी कसे आले असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. गाड्या भरून लोक येत होते आणि ते सीसीटीव्हीत दिसलं असं राजकारण करण्याची गरज नव्हती असं शिंदेंनी ठणकावलं.
एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडी शोभत नाही. आरोपी अटकेत मग एसआयटी कशासाठी असा सवाल संजय राऊतांनी केलाय. लोक उद्रेकाने रस्त्यावर उतरले आणि तुम्ही जनतेलाच गुन्हेगार ठरवता. घटनाबाह्य सरकारचा खटला चालवा असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. बदलापुरात कायदा सुव्यवस्था बिघडली आणि त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. शाळेतले सीसीटीव्ही कुणी गायब केले असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी सरकारवर ताशेरे ओढले. बदलापूर प्रकरणातील नराधमांना कठोर शासन झालं पाहिजे. पुन्हा असं करायचं धाडस होता कामा नये असं अजित पवारांनी म्हटलंय. मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. केंद्राकडे महिलांच्या रक्षणासाठी कायद्याची शिफारस करणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. बदलापूरच्या घटनेचा निषेध आहेच, मात्र सुप्रिया सुळेंसह विरोधक राजकीय पोळी भाजण्याकरता टीका करतायत असा आरोप नरेश मस्के यांनी केला. काही बसेसमधून बाहेरून लोक आणण्यात आली. हातात लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स देण्यात आले. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असंही ते यावेळी म्हणाले. बदलापूर प्रकरण काहींना संधी वाटते, पण विरोधात असला तरी गांभीर्य लक्षात घ्या असं आवाहन संजय शिरसाटांनी केले. भावनांचं राजकारण करू नका असं संजय शिरसाट म्हणाले. बदलापूर घटनेतील नराधमाला तातडीनं शिक्षा देणं हाच पीडित कुटुंबासाठी न्याय राहील असं वक्तव्य शेलारांनी केलंय. तर विरोधकांनी दुर्दैवी घटनेचं राजकारण करू नये असं आवाहनही आशिष शेलारांनी विरोधकांना केलं. आमचं सरकार ऍक्शन मोडवरती असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यावर एकमत आहे असं आमदार नितेश राणेंनी म्हटलंय. बदलापुरातील घटनेवरून विरोधकांकडून राजकारण सुरू आहे असा आरोपही नितेश राणेंनी केला. बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी आक्षेप घेतला की शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे आणि त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली. उद्या प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा राजीनामा मागितल्यानंतर मंत्री अनिल पाटलांनी निशाणा साधला. बदलापूरच्या घटनेबाबत अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे केवळ राजकारण आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. कुटुंबाला आधार द्यायला हवा हे सुप्रियाताईंना कळलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. नाजूक प्रश्नांवर सुप्रिया सुळे नको ती उत्तर देतात. त्यांना सगळं सोन्याच्या ताटात मिळालंय म्हणून त्या अशा प्रतिक्रिया देत आहेत असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला. बदलापुरातील 2 चिमुकलींवर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याण कोर्टाने आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. आरोपीच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. तर आरोपी हा शाळेत कॉन्ट्रॅक्टवर काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सीसीटीव्ही फुटेजबाबत शाळेचा हलगर्जीपणा असल्याचं त्यांनी कबूल केलंय. तर मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली. आरोपी अक्षय शिंदे यांचं वकीलपत्र घेण्यास कल्याण कोर्टातील वकिलांनी नकार दिलाय. कल्याणमधील कोणत्याच वकिलांना अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेऊ नये असं आवाहन वकील संघटनांनी केले. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झाला. बदलापुरातील आंदोलनानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी वकिलांनी केली. बदलापूर आंदोलन प्रकरणी 68 जणांना अटक करण्यात आली. 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे ऍक्ट, दंगल माजवणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे आणि IPS अधिकारी आरती सिंग यांची एसआयटी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. बदलापुरातील शाळेत झालेल्या आंदोलन आणि तोडफोडीनंतर शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. शाळा परिसराला छावणीचं स्वरूप आलं. बदलापूर शहरात रात्री 12 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. व्हायरल मेसेजमुळे पुन्हा आंदोलन भडकू नये याकरता इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. बदलापूरमधील घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे आदेश दिलेले. तर शैक्षणिक संस्थेत आत्मरक्षणासाठी अभियान देखील सुरू करण्यास सांगितले. पुण्यात अजून एक अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे हे अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी 2 जणांना ताब्यात घेतलं असून दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान अत्याचार करणारे तरुण ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली.
बलात्काराच्या घटनेनं नाशिक पुन्हा हादरलंय. बकऱ्यांना चारा आणण्याच्या बहाण्याने सावत्र बापाने 12 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सावत्र बापावर मुलीच्या तक्रारीनंतर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत ओझर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यातील एका शाळेत शिक्षकानं 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेतील आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान आता सत्र न्यायालयाकडून संबंधित आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अकोल्यातील घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईतल्या नागपाडा परिसरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. कानातले विक्री करणाऱ्यानेच मुलीवर अत्याचार केला. जुबेर शाह असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली. परळी इथल्या कृषी महोत्सवाच्या मुख्य मंडपात मोठी दुर्घटना टळली. महोत्सवाला येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी रंगीत पेपर उडवण्याची तयारी केली जात होती. मात्र यावेळी CO2 सिलेंडरचा पाईप निघाला आणि मोठा आवाज आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रॅम्पजवळ ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांसह उपस्थित नागरिकांमध्ये धावपळ उडाली. कामगारांनी प्रसंगावधान राखत सिलेंडरचा पाईप लावला आणि मोठी दुर्घटना टळली. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये पूरग्रस्त नसतानाही काही नागरिकांना मदत मिळाली. मात्र प्रत्यक्षात ज्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय अशा लोकांना मात्र मदत मिळालेली नाही आणि त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. बुलढाण्याच्या पिंपळगाव राजा इथल्या ग्रामपंचायतीला कुलूप असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामपंचायत बंद असल्यानं अनेकांची कामं रखडली आहेत आणि त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. संवर्ग पेसा अंतर्गत भरती कायमस्वरूपी करण्याच्या मागणीकरता आदिवासींच्या विविध संघटनांनी आंदोलन केलं. नाशिकमध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन, टाळेबंद आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणाऱ्या तरुणाचा थोडक्यात जीव बचावला. रेल्वेत चढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली पडला. लोहमार्ग पोलिसांनी तातडीनं धाव घेत रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमधून त्याला बाहेर काढलं. बचावाचा हा सगळा थरार जो आहे तो CCTV कॅमेऱ्यात दिसून येतो. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाने केली. या मागणीकरता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. SC/ST आरक्षणातील वर्गीकरणाला विरोध दर्शवण्याकरता दापोलीत बंदची हाक देण्यात आली. यावेळी दुकानं बंद करण्यावरनं मोर्चेकरी आणि भाजी दुकानदार यांच्या शाब्दिक चकमक उडाली. आंदोलनकर्त्यांनी भाजी विक्रेत्याला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं पुण्याच्या पेरणे फाटा इथे रास्ता रोको करण्यात आला. SC/ST आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवराधीर आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं 2 मुलींसह रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र समाजसेवकांनी महिलेसह तिच्या मुलींचे प्राण वाचवले. छत्रपती संभाजीनगर इथली घटना आहे. नवरा चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप या महिलेने केला. गर्भपात करण्यास नकार दिल्यानं तिला त्रासही दिला जात होता. मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आल्याची घटना वाशिममध्ये घडली. वृद्ध महिलेला खाली पाडून चोरट्यांनी गळ्यातली 4 तोळ्याची जवळपास 3 लाखांची सोनसाखळी लांबवली. दरम्यान दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.